दलितांवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा अशी मागणी राहुरीतील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेने केली आहे। राहुरी तालुक्यातील कणगर येथील दलित महिलांसह 2 पुरुषांवर धारदार शस्त्राने हल्ल्याच्या घटनेचा निषेध करून पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक केली असती तर दलित महिलांवर हल्ला झाला नसता। या हल्ल्यास पोलीसही तितकेच जबाबदार आहे। हा हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा सत्यशोधक लहुजी क्रांती सेना रस्त्यावर उतरून जनआक्रोश मोर्चा काढेल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि तहसीलदारांना निवेदनातून दिलाय। सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड, तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने तसेच तालुका संघटक संदीप जगधने यांच्या नेतृत्वाखाली कणगर घटनेचा निषेध व्यक्त करत संत गाडगेबाबा आश्रमशाळेपासून मोर्चा काढत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले। राहुरी तालुक्यातील दलित समाजातील महिला आणि पुरुषांवर संपत उर्फ विकास गोसावी, गणपत गोसावी, अशोक उर्फ ढवळ्या बाळी तसेच गोविंद उर्फ गोविंदा, सुदाम उर्फ सूर्या आणि नांदऱ्या या 6 जणांनी शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला केला। हल्ला करण्यापूर्वी 1 दिवस अगोदर राहुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ॲट्रोसिटी ॲक्टनुसार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गोसावी यांना त्याचवेळी अटक केली असती तर गोसावीसह त्याच्या साथीदारांना दलित कुटुंबावर हल्ला करूच शकले नसते। दाखल केलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून गोसावीसह त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने हल्ला केला। त्यात 4 महिलांसह 2 पुरुष गंभीर जखमी झाले। गुन्हा दाखल होऊन या घटनेला 5-6 दिवस झाले, मात्र गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक झाली नाहीये। प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करावी। या हल्ल्यास पोलीसही तितके जबाबदार आहे। पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली नाही तर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना आणि सकल मातंग समाज जनआक्रोश मोर्चा काढेल असा इशारा देण्यात आला। एकदम दुर्दैव आणि एकदम भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षांनी गोष्ट घडते। आज पण इंग्रज बरे होते अशी म्हणायची वेळ आली आजकाल। निदान ते समाजाला निदान ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठेवण्यासाठी सगळ्यांना एकसारखं फोडून राज्य करा त्या पद्धतीने त्यांची जी पद्धत होती आज ती बरी अशी वेळ आली। आज आमच्या समाजावर एवढा अन्याय होतो एका गावामध्ये ज्याचा लवकर विचार केला जात नाही आणि ज्या आरोपींसाठी अगोदर ज्यांनी आम्ही जे आमचे जे भगिनी आहेत किंवा जे कुटुंब आहे त्या कुटुंबांनी जी फिर्याद दाखल केली होती त्याच वेळेस जर योग्य निर्णय जर तिथले बीटवाले जे शेळके साहेब आहेत त्यांनी घेतला असता तर कदाचित आज ह्या आमच्या बहिणीवर अशी वेळ आली नसती आणि त्यांची पण एवढी दहशत माजवण्याची डेअरिंग झाली नसती। याला यांनी डिपार्टमेंटने विचारपूर्वक याच्यातलं गांभीर्य ओळखावा। सत्यशोधक लहुजी क्रांती सेना आणि सकल मातंग समाजाच्या वतीने राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब आणि राहुरीचे तहसीलदार नामदेवजी पाटील साहेब यांना कणगर गावामध्ये मातंग समाजाच्या गरीब महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आजच्या या प्रसंगी आमच्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव आदरणीय सतीश बाबू रुडे हे आपलं मनोगत व्यक्त करतील। आज या ठिकाणी तालुक्यातील संपूर्ण सकल मातंग समाजाच्या वतीने मौजे कणगर या ठिकाणी समाजावरती जी काही अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या संदर्भात माननीय पोलीस निरीक्षक राहुरी व माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। यापूर्वी 2-3 वेळा या घटनेबाबत आम्ही पोलीस स्टेशनला जे काही प्राथमिक भांडण झालं होतं त्या संदर्भात पूर्वसूचना दिली होती, परंतु पोलीस प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेतलं नाही आणि त्या गावातील माजलेले गावगुंड गोसावी ज्यांनी या आमच्या माता भगिनीवरती धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केलेला आहे आणि त्यांना सहकार्य करणारे परगावातील दुसरे गावगुंड हे सुद्धा आज या ठिकाणी मोकाट फिरत आहेत आणि यासाठी पोलीस प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की पोलीस प्रशासनाने तात्काळ या मोकाट गावगुंडांचा बंदोबस्त करून पोलीस प्रशासनाबाबत आणि संबंधित कुटुंबाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजामध्ये आपला दहशत निर्माण करण्यात सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने कणगरमध्ये जे काही महिलांचं अत्याचारांचं प्रकरण झालं आहे त्या प्रकरणाचं निवेदन देण्यासाठी आम्ही आज राहुरी पोलीस स्टेशनला आलो आहोत। या पोलीस स्टेशनचे PI संजयजी ठेंगे साहेब यांना आम्ही आत्ताच निवेदन दिलं आहे। मी या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब तो जो आरोपी आहे
त्या आरोपीने आपली व्हिडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे। त्या व्हायरल क्लिपमध्ये तो असं म्हणतोय, मातंग समाजाच्या आई बहिणीची तर काढतो, पण साहेब खेदाची गोष्ट आहे का तो डिपार्टमेंटला सुद्धा चॅलेंज करतो। माझी तुम्हाला विनंती आहे का या महाराष्ट्रात काम करीत असताना सर्व पोलीस प्रशासनाला, सगळ्यात तळातल्या घटकाला ती रेकॉर्डिंग ऐकवा। तो पोलीस प्रशासन या खाकीविषयी काय म्हणतोय, इथला पोलीस जागा होऊ द्या, त्याला त्या खाकीची जाण येऊ द्या। आणि तो जो काय आरोपी आहे, जो आमच्या सोबत पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय, तुमच्या खाकीला चॅलेंज करतोय, ही सगळी क्लिप सगळ्या डिपार्टमेंटला व्हायरल केला आणि त्याला आत्ताच्या आत्ता शोध देऊन काढा। आणि जर तसं जमत नसेल तर आम्हाला सांगा। आज तो आमचीही घेतोय आणि डिपार्टमेंटची सुद्धा घेतोय, तर तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा। सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला ही क्लिप द्या। तो जो काय आरोपी आहे, ज्यात तो स्वतःचं नाव सांगतोय, मी कोण आहे या डिपार्टमेंटचा ते देखील सांगतोय, तुम्ही त्याला अटक करा। तसं नसेल होत तर मातंग समाजाच्या हवाली करा, आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेतो। तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो तर तुम्ही तुमची यंत्रणा, गोपनीय यंत्रणा असेल जी काही तालुक्यामध्ये कणगर या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसापासून या महिलावर जो अत्याचार झाला, ते अत्याचार जे आरोपी आहेत, त्या आरोपी माधवच्यातनी त्या आया बहिणींची इतक्या वेगळ्या पद्धतीत क्लिप व्हायरल केली। आणि डिपार्टमेंट काय झोपलेला आहे का? जर हे झोपलेला डिपार्टमेंट असलं तर आम्हाला वेळे काळे गृहमंत्र्याला सुद्धा आम्हाला निवेदन द्यावं लागत। या जिल्ह्याच्या पालकमंत्री या नातेनिमित्ताला निवेदन देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते जाणार आहोत। जिल्ह्याचे जर अशा ठिकाणी जर आया बहिणीवर आमच्या अत्याचार होत असले तर या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी इथं कुठेतरी दखल घेतली पाहिजे। आजही कुठले मंत्री किंवा कुठल्या आमच्या समाजाला कुठे घरी गेले नाही, कुठे भेटले नाही, त्यांच्या विचारपूस सुद्धा देखील कोणी केली नाही। म्हणजे या फक्त आमचा मतदानाचा वापर करते का? आमचा जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला त्या अधिकाराचा आम्हाला वापर करावा लागणार। आणि जर आरोपी राहुरी तालुक्यामध्ये कणगर गाव येथील एक समाज बांधवांवर एक घटना अशी घडली की ती अतिशय आमच्या समाजाला काळिंब भासणारीसारखी गोष्ट घडलेली आहे। आमच्या माता बहिणींवर इतका हमला झालेला आहे आणि त्या हल्ल्यासाठी आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून पोलीस स्टेशन ढेंगे साहेबांना वारंवार विचारपूस करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी वारंवार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत आहोत। आणि त्यातून आम्हाला 2 दिवसाचा अल्टिमेट दिला होता। ते 2 दिवसाच्या अल्टिमेटमध्ये आम्हाला सांगितलं तर 2 दिवसामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे आम्ही आरोपी हजर करू। अद्याप अजून काही आरोपी हजर न केल्यामुळे आम्ही हा असं मोर्चाचं नियोजन करण्याचं योजिलं आहे। तरी 2 दिवसाचा अजूनही त्यांनी अल्टिमेट दिलेला आहे, तरी आम्ही 2 दिवस वाट करून तरी सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून आम्ही तो पुन्हा एकदा मोठा मोर्चा घेऊ असे प्रशासनाने फक्त आम्हाला आश्वासन देतात, आम्ही त्यांना अटक करतो। अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये। हा जो आमच्या महिलांवर अन्याय झालेला आहे, कुठं बातमी नाही, पेपरला कुठं चॅनलला बातमी नाही, कुठंच नाहीये। पण जरी प्रशासनाला वाटत असेल मातंग समाज एकटा नाही, मातंग समाज आमचा समाज इतका मोठा आहे ना, आम्ही जर कायदा हातात घेतला ना, आम्ही त्यांना एकाच दिवसात शोधून आणू आणि त्यांना काय धडा शिकवायचा ना तो आम्ही शिकवू। आमच्या महिलांवर जो अन्याय झालाय ना त्याचा आम्हाला न्याय पाहिजे ना। आम्हाला जर आजच्या उद्याच्या दिवसात जर न्याय नाही भेटला ना, आम्ही स्वतः कायदा हातामध्ये घेऊ आणि आम्हाला जे काय करायचं ते करू। आम्ही प्रशासनाला शेवटची वॉर्निंग देतो, तुम्ही त्यांना 2 दिवसात पकडून आणायचं काही अवघड नाहीये। त्याचं नाव गाव जो आरोपी ऍडमिट आहे त्याला पण सगळं माहिती। मग हा वेळ का लावतात एवढं त्यांना अटक करायला? कशासाठी वेळ लावतात? फक्त आम्हाला आश्वासन देतात का अटक करू, त्यांना अटक करू? आम्हाला न्याय पाहिजे ना, आम्हाला न्याय पाहिजे। न्याय जर नाही मिळाला ना आम्ही कायदा हातामध्ये घेऊ। आमच्या समाजामध्ये ताकद आहे लढण्याची आणि भांडण्याची। आमचा समाज काय गांडो नाहीये का हातात बांगड्या भरलेल्या नाहीये। आमच्या बायांवर एवढा अन्याय झाला, एवढा अत्याचार झाला, तो काय त्यांनी हे केलेलं काय आपलं रेकॉर्डिंग केलेलं साहेबांनी ऐकले। जेवढं प्रत्यक्षात तो म्हणतो मी आमका केलं फलानं केलं, एवढा पुरावा असून सुद्धा त्याला अटक होत नाहीये। आमच्या समाजावर काय अन्याय आहे? आम्हाला न्याय पाहिजे ना। आम्हाला न्याय नाही मिळाला ना तर आम्ही शेवटची वॉर्निंग देतो, आम्ही कायदा हातामध्ये घेऊ। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर।